आपण दोघं आपण कॉम्पिटिशन करूया. तर एका बाजूला तलवट आहे तर एका बाजूला भुसाड साधेवाडी आहे आणि प्रगतीमध्ये पहिलं शतक घेऊन आला तो म्हणजे दीपेश आहे. स्ट्राईकला फलंदाज मदन आहे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज अक्षय. आणि हा मात्र लेगच्या दिशेला कडेला चेंडू पहिला समाकार केला आणि एका धावाला समाधान केला आहे. मुसाड चाहतेवाडीसाठी एक धाव खर्च केला. बघा याच्यानंतरचे ह्या अगोदरची मॅच पाहिली होती उपालावाडी आणि किरण सुतार यांनी स्वराज सुतारासाठी म्हणजे रुपये मामा यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले स्वराजसाठी. स्वराज सुतार आपण आला असाल आपण या बक्षीस घेऊन जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आमचे दिलीपजी विटेकर सर एक साखर जांभळवाडीचा फलंदाज तो होता म्हणजे स्वराज सुतार याच्यासाठी पण 100 रुपये दिलेत. नक्कीच धन्यवाद प्रवीणजी. वेलकम बॅक. सर्वांचं खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. अक्षय चांदे शफल होऊन ऑन साईडला तटवलेला चेंडू त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि वन बाउन्स बॉल कलेक्ट केलाय. थ्रो होईल फैकी होईल तोपर्यंत एकच धाव आणि एका धावचे समाधान मानलं गेलंय. तर सेकंड राऊंडची मॅच आपण बघतोय ते म्हणजे शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. एक एक मॅच जिंकून हे दोन्ही संघ पुढे आलेले आहेत सेकंड राऊंडसाठी. मर्यादित 3 षटकांचे सामने आहेत याची देखील दखल घ्या. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. आणि P1चं षटक बघा दीपेश हाताळतोय. स्ट्रायकर बॉलर आहेत तलवट टीमचे. या मात्र मदानने आपला क्लास आपली बॅटिंग आणि आपला परफॉर्मन्सचा जोरावरती बॉल पाठवून दिलाय सीमा रेखा पार. 6 धावा षटकार. एकदा दीपेश मोठा फटका मारायचा होता. थोडे बॅकफुटला आले नंतर मात्र एक ऑन साईडला तडवण्याचा प्रयत्न परंतु काय चेंडू हाताळलाय. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा बॉल. आणि जेव्हा आपण बघतोय ना एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू थोडा मिस टाइम स्ट्रोक बॉल सर्व विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान या ठिकाणी मदनच्या एका षटकारासाठी त्यांचे मित्र त्यांचे बंधू राज उतेकर यांनी 200 रुपये प्राइज लावले. मदन आपण ते रिसीव्ह करायचं नंतर पुढचा चेंडू बघायचा. धावसंख्या फलकावरती 8 वरती आहे. फुल टॉस चेंडू आहे ऑफ साईडला तटवलाय. बघायचं तिथे फिल्डर नाहीये. वन बाउन्स सीमा रेखा पार. 4 धावा प्लस नो. त्या सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू जर पाहिला तर चांगला फटका विथ कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो ऑन साईडला. तिथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावचा कॉल आहे. चेंडू फेक होणार तोपर्यंत 2 धावा सर केल्यात. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आली बिनबाद 16 वरती. डीजे जर बघायला गेलं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या.
पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि उरलेले 12 चेंडू असतील. काय बॅटिंग सुद्धा पाहायला भेटते मुसाड चांदेवाडी सगळ्याकडून. तर अजूनही मात्र अक्षयला मात्र काही स्ट्राईक भेटली नाहीये आणि मदनाचा स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा मदन आणि प्रगतीमध्ये दुसरं शतक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन आला तो म्हणजे हॅलो हॅलो प्रणय. श्री कालभैरव क्रिकेट संघ सापेर्ली तर्फे श्रीकांत श्रीपतराव पालांडे यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच गणेश कदम हे गावावरून इथे उपस्थित राहिले त्यांचे आम्ही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. अशा 5 धावा. मुन्ना 9+4 ओके 5 धावा ओके. आणि फ्रीट कंपल्सरी असेल. पुन्हा एकदा प्रणय टू मदन सामन्याला सुरुवात. ओहो वटाबारच्या दादा तिथं क्षेत्ररक्षण आहे खाली बघूया आणि तिथं चुकी करतोय क्षेत्ररक्षण तलवड ग्रामीण स्टार संघाचा. आणि अशा तऱ्हेने 2 धावा घेतल्या आणि 2 धावडी संघाची धावसंख्या झाली ना भुसाड चांदेवाडी संघाची ती म्हणजे 23 या आकड्यावरती. बघा एका चेंडूमध्ये त्यांनी 4 गेला आणि 1 न केला म्हणजे 5 धावा झाल्या. धावसंख्या वाढली म्हणजे धावसंख्या झाली आता ते म्हणजे भुसाड चांदेवाडी संघाची 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रणय तो मदन. हो हो आणि हाई मात्र लेगला फिरकून दिला होता क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकी करतो. चेंडू चालला सीमारेकडे बघा क्षेत्ररक्षण अडवला. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते त्या ठिकाणी. मदन आणि अक्षय धावतोय. धावसंख्या ते पूर्ण केली. आत्ताच्या धावा 3 असतील आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या म्हणजे 26 या आकड्यावरती झाली मुसाड चांदेवाडी संघाचे. बघा महागडे शतक पाहायला भेटतं म्हणजे प्रणय ह्यांच्याकडून आणि आत्ता मात्र स्ट्राईक भेटले ते म्हणजे अक्षयला रोहित. नक्कीच एक जर पाहिलं आपण खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग या 2026च्या कालखंडामध्ये मदनच्या माध्यमातून पाहिली आपण. पाण्याची देखील सोय करा. स्वयंसेवक जर पाणी असेल तर 1 बॉटल भरून ठेवा. जेव्हा पंच आपल्याला दर्शवतील तेव्हा ते पाण्याची सोय देखील करायची आहे. पुन्हा एकदा प्रणय तयार दुसरं षटक घेऊन. धावसंख्या मात्र फलकावरती 26 वरती आली. आता मात्र अक्षयच्या बॅटमधून काय देखना अप्रतिम क्लासिक मॅग्निफिसंट स्ट्रोक 6 रन षटकार. नक्कीच प्रवीणजी मगापासून आपण बोलत होतात की अक्षयला कुठेतरी स्ट्राईक भेटत नाही आहे आणि ज्यावेळी बघा अक्षय चांदे यांना स्ट्राईक दिली मदन यांनी तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करताना अक्षय एक देखणा आणि दर्जेदार असा स्ट्रोक त्यांचा 6 धावांसाठी पाहिला आपण. पुन्हा एकदा प्रणय तयार. फुलटॉस चेंडू आहे बघायचं काय होतंय. स्विच हिट मारलाय नो आणि आत्ताच्या पंच धावा 4 धावा चौकार 5 धावा आत्ताच्या जोडल्या जातील. 2 निवड साखर जांभूवाडी स्वराज सुतार. आपलं जे बक्षीस आहे ते आपण घेऊन जायचंय. स्वराज बॉलर चेंज होईल. प्रणयची ओव्हर कंप्लीट करतील. स्वराज तिथे माझं हेल्मेट आहे ते आण ना. हेल्मेट आहे बघ तिथे ब्लॅक कलर ते पण तिथे ते आपल्या बॅगा ठेवल्यात ना तिथे ब्लॅक कलर आणि आतमध्ये. हॅलो हॅलो. तसेच तंटमुक्ती अध्यक्ष शैलेशराव पालांडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्याही मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच सीतारामराव पालांडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंही मंडळाच्या वतीने स्वागत करतो. कृष्णाराव पालांडे यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. नक्कीच पंचांनी हा
हा ते भाजी. दिलीप सर या. दिलीप सर, पंच नो आहे ना ॲक्शनचा, बिमरचा. ओके, फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो दिलेला आहे आणि आत्ताच्या 6 धावा, म्हणजे एकूण टोटल 7 धावा जोडल्या जातील. संघाच्या खात्यामध्ये धावा आल्या फलकावरती. चव्वेचाळीस. नक्कीच या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅनसाठी या ठिकाणी पारितोषिक देखील 70-70ची बॅट. या मात्र पुन्हा अक्षय इज ऑन फायर नाव. गुड अटेम्प्ट. खरोखरच आपले पूर्ण 100% देण्याचं काम या ठिकाणी त्या फिल्डरने केलं. मात्र शेवटच्या क्षणाला झेल निसटला आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. दिलीप ज्योतिकर, तुम्हाला विनंती करतो, आपण एखाद्या प्रतिनिधीने यांना स्वराजला पारितोषिक द्यायचं आहे. द्या कोणीतरी द्या. अनिकेत पालेंडे, आपण द्या त्यांना. यावेळी मात्र बघा व्यासपीठाला सलामी देणारा एक अप्रतिम फटका. बॉल जाईल सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. सन्मान चिन्ह द्या. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. षटक संपलेल्याची खुणा देखील येते. चला, मंचावरती आपण बघतोय साखर जांभूवाडी टीमचे प्रतिनिधी म्हणून स्वराज सुतार यांना या स्पर्धेमध्ये आपण आलात, भेट दिलात, तर त्याबद्दल तुमचे कौतुक आणि एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येते. तर 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 52 रन 52. आणि नक्कीच आमचे सहकारी मित्र यूट्यूब लाईव्हचे आमचे दादा सांगतात आम्हाला की सकाळच्या 17 पासून 4 ओव्हरमध्ये पण 52 झाले नव्हते, ते आज 2 ओव्हरमध्ये झाले. तर हा चमत्कार कसा काय होऊ शकतोय? तर हा चमत्कार नक्कीच या क्रिकेटच्या पटलावरती होऊ शकतो आणि हा झाला देखील आहे. तो म्हणजे श्री कालभैरव चषक 2026 मध्ये. आपण बघतोय ओव्हर क्रमांक 3 षटक घेऊन आलेत गोलंदाज तेजस. परंतु जर एका बाजूला पाहिलं ना सर, की दुसऱ्या बाजूला जरी चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे तलवट टीमची आणि सेकंड इनिंग बघण्यासाठी देखील आपल्याला एक मजा येईल. पुन्हा एकदा तेजस तयार. राईट राऊंड विकेट मारा. मदनने ऑन साईडला तटवला चेंडू. शुभम आहे, बघायचंय काय करतोय. शुभमने बॉल अडवलाय. एक धाव मात्र काय रोखू शकत नाहीये. एका धावने धावसंख्या पुढे सरकली 53 वरती. 53 रन ऑन बोर्ड शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. नक्कीच आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर रुपेश चांदे हे कुठेतरी आम्हाला मिसिंग दिसत आहेत. त्यांची आठवण देखील सातत्याने होते आणि यात काही शंका नाही, ते लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडले असतील. सो वेलकम बॅक. आणि तुमचं देखील आम्ही आतुरतेने वाट पाहतोय रुपेशजी. आपलं मीटिंग, आपलं काम कंप्लीट करून आपण देखील या ठिकाणी यायचंय. थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातो कारण का रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं अनेक स्पर्धा हे 2 भाऊ त्या स्पर्धा गाजवत असतात. ते अक्षय चांदे आणि मदन चांदे. अक्षय मधुकर चांदे, मदन मधुकर चांदे. हॅलो. यावेळी मात्र बघितला सुरेख फटका मारला. ऑन साईडला मारलेला चेंडू त्या ठिकाणी सुरेख आणि अप्रतिम झेल टिपलाय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजरा ठेवल्या आणि पहिला गडी गायब होतोय, पहिला गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर अक्षय.
चला पहिला गडी बाद झाला. अक्षय माघारी गेलाय तंबूमध्ये, डगआउटमध्ये गेलाय. चांगला फटका होता, कुठंतरी कमी होता, परंतु त्यांची नवीन जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज अविनाश शिंदे यांना आपण बघतोय. मॅन फ्रॉम नाशिक इगतपुरी आणि मुसाड गावचा हा एक टॅलेंटेड असा प्लेयर आपण बघतोय. अविनाश उर्फ बाबू ही त्यांची ओळख. जर या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा पाहिलं तर प्रणयचा पुढचा चेंडू हलकासा एज लागला आणि बॉल जातो थर्डमॅन रिजनमध्ये. तिथे फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केले. तर दरम्यान बघा या ठिकाणी अजून एक सूचना देखील येते शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड यांच्यासाठी. जर रुपेशजी आणि त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्व टीमला जे भोजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी 2000 रुपये त्यांनी लागू केलेत. सो थँक्यू सो मच रुपेश सर. मुसाड चांदेवाडी टीमसाठी 2000 रुपये त्यांनी लागू केलेत जेवणाचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच धन्यवाद रुपेश सर. पुढचा चेंडू प्रणयचा, तेजसचा, हा मात्र चांगला मारलेला फटका येतो व्यासपीठाच्या दिशेने. तिथे फिल्डर आहेत, बॉल अडवलाय. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघायचं काय होतंय. नॉन स्ट्राईक एंडला वाटतं, मला वाटतं या ठिकाणी आपला जीव धोक्यामध्ये टाकून मदनला स्ट्राईक दिले. आत्ताची एक धाव काउंट केली जाईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अविनाश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे. तर दुसरा गडी बाद झालाय अवीच्या माध्यमातून. नवीन आलेला बॅटर मैदानामध्ये ओम सुर्वे आणि आपण बघतोय तेजस देखील तयार. धावसंख्या मात्र फलकावरती 2 गडी बाद 55. ओम सुर्वे. यानंतरची होणारी मॅच असेल साखर चौकीचीवाडी विरुद्ध धामनंद गुड्याचाड. तयार राहायचंय. आणि मात्र चांगला टाकलेला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय मदनने. बॉल पाठवलाय सी मारे खपार. 4 धावांसाठी चौकार. डीजे त्यांच्या बॅटमधून प्रहारबाजी, फटकेबाजी आणि यस बँक मॅक्सिमम षटकार 6 धावांसाठी. डीजे स्टॉप केलं. चला या लवकर साखर चौकीची वाडीचे कॅप्टन शत्रुघ्न मोरे आणि धामनंद गुड्याचा आडचे कॅप्टन. तर मी विनंती करेन गणेशजी कदम. दुसरा कोण आहे का? संतोषजी पालंडे तुम्हाला विनंती करतो, आपण टॉस करून घ्यायचा आहे. अपकमिंग मॅच साखर चौकीची वाडी विरुद्ध धामनंद गुड्याचा आड. धावसंख्या झाली आहे 65 आणि जिंकण्यासाठी 6 म्हणजे 66 धावांची गरज आहे. चला या संतोषजी पालंडे, आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस का बॉस मध्ये जायचं आपण. दोन्ही आमचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. दिलीप सर या. संतोषजी आपण देखील त्यांना जॉईन व्हा. संदेश भोसले आणि शत्रुघ्न मोरे या ठिकाणी व्यासपीठावरती आले टॉस का बॉस मध्ये आणि तिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. सेकंड राऊंडची मॅच आपण बघतोय ती म्हणजेच या मॅचच्या नंतर कंप्लीट केली जाईल. फिल्डिंग लावून घ्या. मुसाड चांदेवाडी फील्ड करून घ्या. टॉस जिंकलाय साखर चौकीचीवाडी टीमने आणि आपला डिसिजन आम्हाला सांगा लगेच. ओके ठीक आहे.
टॉस विन आहेत साखर चौकीची वाडी. स्वप्नील नक्कीच धन्यवाद संतोषजी आणि दिलीप सर. चला सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. मदन जास्त टाइम घेऊ नका आणि बॅटर देखील मैदानामध्ये पाठवा. तलवट ग्रामीण स्टार. चला बॅटर पाठवा बॅटर. नक्कीच तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतोय श्री गालभैरव चषक 2026चा हा रणसंग्राम आणि अगदी मानाची सन्मानाची स्पर्धा ते म्हणजे पर्व दुसरं. या लास्ट आपण मॅच टुर्नामेंट भरवली होती खारघर या ठिकाणी. ती मॅच देखील अगदी दिमागदार पद्धतीमध्ये आपण कंप्लीट केली आणि ही स्पर्धा मात्र आपण या सर्व खेळाडूंना 360चं ग्राउंड आहे या ठिकाणी अवेलेबल करून दिलं आहे आपल्या टीमच्या माध्यमातून. आणि सर्व उपस्थित प्रेक्षक क्रीडारसिक खेळाडू संघ या स्पर्धेचा आनंद घेतील यात काही शंका नाही. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर आम्ही पाहिलं तर जवळजवळ आम्हाला जोडले गेलेत, लाईव्ह मॅच पाहतात. सकाळच्या 17 पासून 5610 लोकांनी ही मॅच बघितली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहिलं षटक ओम सुर्वेचं, समोर मारलेला फटका, सलामीची जोडी सूरज आणि शुभम. सूरज आणि शुभम. स्ट्रायकर आता आहे शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज. ओव्हर क्रमांक पहिली ओम सुर्वे यांना आपण देखील बघतोय. आपण टाकला चेंडू बघा, चांगला फटका आहे. बंटी सुतार आपले प्रयत्न करतोय. नक्कीच या ठिकाणी काय होतंय. ओ हो 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 हो, बॉल जातोय सी वारी का बाहेर, चौकार. डिझे धावसंख्या फलकावरती 5 वरती आली. जवळजवळ पाहिलं तर आपला जे 100% आहे तो देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच विश्वजितने केला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल निसटला आणि 4 धावा, सीमारेखा पार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला फटका, बॉलवरती अभि शिंदे आपल्या पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू फेकी होणार तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या पुढे सरकली 7 वरती. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं, 66 धावांचं लक्ष ठेवलंय. म्हणजे सरासरी जर पाहिलं तर 22 ही धावसंख्या एका षटकामध्ये जोडणं गरजेचं आहे, ते म्हणजेच तलवट ग्रामीण स्टार या टीमला. पुढचा चेंडू आणि मात्र बघा, चांगला मारलेला फटका ऑफ साईडला, त्या ठिकाणी फिल्डर धावतोय आणि चेंडूला चेस करत असताना चांगला अडवला बॉल. नक्कीच आपल्या टीमसाठी बहुमूल्य अशा 2 धावा रोखून ठेवल्या आहेत. रोशन त्या खेळाडूचं नाव आहे, रोशन निर्मळ. बघा हीच तर खासियत आहे आणि हीच तर क्वालिटी आहे, ते म्हणजेच मुसाड टीमची. लो स्कोरिंग मॅच असू दे, हाय स्कोरिंग मॅच असू दे, आपला खेळ आपला संघाच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन करणं त्यांचं काम आहे. बघा पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला चेंडू, 1 धाव कंप्लीट केली. एका धावावरती समाधान, एका धावेने धावसंख्या पुढे आली फलकावरती, स्कोर बोर्डवरती 10-1-0 10 या आकडा आलेला आहे. साखर टीमने बॅटिंग घेतले. धामणगुड्याचा आड आपल्याला फिल्डिंग करायची आहे. संदेश भोसले आपल्या टीमला फिल्डिंग करायचे. टीम साखर चौकीच्या वाडीने बॅटिंग स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा आता मात्र आपटून टाकलेले चेंडू पाहणं गरजेचं. पंचांचे हात समांतर मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल. अभंतर धाव देऊन जात आहेत ओम सुर्वे.
तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ओम आत्ताच जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये आम्ही कुठेतरी काही कारणास्तव एका मीटिंगमध्ये गेलो तेव्हा देखील माझ्यासोबत ॲज अ साथी म्हणून मला जोडले होते असे ओम सुर्वे. पुढचा चेंडू ओम टू सूरज. बॅटची गडा लागून हलकासा एज येतोय, बॉल येतोय एस्टनच्या मागे, तिथे फिल्डर आहे माऊली कदम. चेंडू फेक होणार तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानलंय. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आली फलकावरती 12 या आकड्यांवरती. डीजे नक्कीच धन्यवाद. यावेळी पाहिले तर ऑन साईडला मारलेला फटका अक्षय आहेत त्या ठिकाणी. तर यावेळी मात्र पाहिलं तर पंचांकडे अपील केले थर्ड अंपायरकडे रनआउटसाठी. संतोषी या. दोन धावांचा प्रयत्न करणार होते परंतु त्यानंतर मात्र बघा धावचित होतोय का याचं रीचेक केलं जात आहे DRSचा वापर. आणि पंच देखील क्रॉस चेक करत आहेत थर्ड अंपायर म्हणून आमचे संतोषजी हुतेकर फेडरेशन मधून. तर नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरने डिसिजन दिला आहे की इट्स अ नॉट आउट आणि मॅच कंटिन्यू करायची आहे. खूप क्रुशियल डिसिजन बोलू शकतो आपण, खूपच क्रुशियल डिसिजन. आणि नक्कीच थँक्यू थर्ड अंपायर संतोषजी हुतेकर. पुन्हा पाहिलं तर धावसंख्या मात्र फलकावरती 13 रन. यावेळी मात्र ऑफ साईडला मारलेला गॅप झोन मध्ये जातो, चेंडू जाणार सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 19 वरती. या मात्र पुन्हा शुभमच्या बॅट मधून एक अप्रतिम आणि उत्तुंग उत्तुंग असा षटकार 6 धावांसाठी डीजे. होते आहे अभियानचा पुढचा चेंडू. याला मात्र चांगला बॉल हाताळलाय, मिड ऑफला फिल्डर आहे तिथे बंटी सुतार यांना देखील बघतोय आपण. एक धाव जोडले, षटक संपतंय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती बिनबाद 26.
तर नक्कीच संदेश सर आपण या व्यासपीठावरती पालीगावचे अध्यक्ष संदेशजी शिरवले शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मदन यांना आपण बघतोय. मदन चांदे आणि त्यांना फलंदाजी करतायत शुभम. फिरवलेला बॉल पाहिलं तर त्या ठिकाणी फील्ड केलाय ओम यांनी. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावांवरती समाधान मानलं गेलंय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 28 वरती. 4 चेंडूमध्ये रिक्वायरमेंट असेल 38 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 38 धावांची गरज. पुढचा चेंडू मदन आणि मात्र पाहिलं तर मदनला ऑन साईडला मारलेला फटका. बॉल जातो सी मारेका पार. 4 धावांसाठी चौकार. चला सामन्याला सुरुवात करा. नवीन मॅच आपल्या भेटीला देखील येईलच. ती मॅच म्हणजेच साखर चौकीचेवाडी विरुद्ध धामणन गुड्याचाड. नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंगसाठी पाचारण केले टीम धामणनला गुड्याचाडला. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय, बघायचं झेल होतोय का. आणि हा ओम काय सांगायचं डिसिजन. 6 धावा षटकार डीजे. तर ती आता रिक्वायरमेंट मात्र आहे. समीकरण बदलत आहे. 2 चेंडू 28 धावांची गरज. आता मात्र चांगल्या लाईन लेनचा बॉल हाताळलाय मदनने आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. बघा हे दोन्ही खेळाडू आहेत ना मित्रांनो, शुभम आणि मदन हे अनेक वेळा चिपळूण पट्ट्यामध्ये एकत्र खेळत असताना हे 2 खेळाडू आहेत. आणि मात्र पाहिलं तर भीमार चालू आणि 6 धावा षटकार. बॉल सीमारेखा पार डीजे.